कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गानं मुक्त हस्तानं भरभरून दिले। जिल्ह्यात पावसाचं प्रमाणही उत्तम आहे। भोगावती आणि पंचगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांमधून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो। पण महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे। नदीत भरपूर पाणी असूनही वितरण व्यवस्थेमधील त्रुटींमुळे शहराला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही। काही ठिकाणी 24 तास तर काही ठिकाणी 1-2 तास पाणी मिळतं। जलवाहिनीची गळती तर 5वीलाच पुजलेली आहे। शहराच्या पाणी प्रश्नावर भाष्य करणारी वृत्तमालिका पाणीवाणी कोल्हापूरची पाहूया आजपासून। सुजलाम सुफलाम अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून राधानगरीसारखं धरण बांधलं। शिवाय ठिकठिकाणी तलाव विहिरी बांधून सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली। त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा जलसमृद्ध आहे। पण वितरण व्यवस्थेतील त्रुटी, जुन्या पाईपलाईन, नियोजन शून्य कारभार यामुळे गेल्या 10 वर्षात कोल्हापूर शहरात पाणी टंचाई जाणवतीये। त्याला सर्वस्वी मानवी चुका जबाबदार आहेत। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर आणि कळंबा तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। शिवाय शिंगणापूर, बालिंगा, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा या ग्रामीण भागालाही महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो। कोल्हापूर शहराची सध्याची लोकसंख्या 6.5 लाख आहे, तर शहरालगतच्या ग्रामीण भागातील सुमारे 1 लाख लोकांना कोल्हापूर महापालिकेमार्फतच पाणीपुरवठा केला जातो। शासनाचा पाणीपुरवठा मानांकन दर दिवशी प्रति माणसी 135 लिटर इतका आहे, पण सध्या 270 ते 300 लिटर प्रति माणूस पाणीपुरवठा होतोय। शिंगणापूर जलउपसा केंद्रातून 70 दशलक्ष लिटर, कसबा बावड्यासाठी शिंगणापूरमधूनच 50 दशलक्ष लिटर आणि बालिंगा नागदेवाडीतून 70 दशलक्ष लिटर पाण्याची उचल केली जाते। पण वितरण नलिका जुन्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होतीये। उपसा होणाऱ्या पाण्यापैकी केवळ 60 ते 65% पाणीच बिलिंग होत असून 35 ते 40% पाण्याची गळती किंवा चोरी होते। महापालिकेकडून पाणी पुरवठ्यासाठी दर 2 महिन्यांना बिलं आकारली जातात। 2 महिन्याला सरासरी 8 कोटी रुपये बिलाची आकारणी होत असून त्यातून महापालिकेला वर्षाला सरासरी 50 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं। त्यापैकी लाईट बिलावर 40 ते 42 कोटी रुपये खर्च होतात। शिवाय कर्मचाऱ्यांच्या पगारावरही मोठा खर्च होतोय। त्यामुळे पाणी पुरवठा विभाग नेहमीच तोट्यात चालवावा लागतोय। वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरात पाण्याचं असमान वितरण होतंय। काही ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा होतो, तर काही ठिकाणी 1-2 तास, तोही अपुरा आणि कमी दाबानं होत असल्यामुळे नेहमीच ठिकठिकाणी पाण्यासाठी रास्ता रोको, अधिकाऱ्यांना घेराव, महापालिकेवर घागरी मोर्चा अशी आंदोलनं होत असतात। धरण आणि नदीपात्रात मुबलक पाणी असूनही कोल्हापूर शहरवासियांना पाण्यासाठी दाही दिशा फिरायची वेळ येते। नदी उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती कोल्हापूर शहरात पाहायला मिळते।